सिनेमात आपण बघतो की हिरो पोलिसांना चकवा देण्यासाठी काय काय करतो. कधी दृश्यम स्टाईलने पुरावे मिटवतो, तर कधी स्वतःच्याच मृत्यूचा बनावर असतो. आपल्याला वाटतं हे फक्त पडद्यावरच शक्य आहे, पण जर मी तुम्हाला सांगितलं की लातूरमध्ये एका पठ्ठ्याने हुबेहूब सिनेमाला कॉपी करत स्वतःच्या मृत्यूचा असं कांड रचलं, जो ऐकून पोलीस सुटा चक्रावून गेले होते. विषय होता तब्बल 1 कोटी रुपयांच्या विम्याचा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा. स्वतःला मेलेलं दाखवण्यासाठी या महाभागानं चक्क एका निष्पाप जीवाला जिवंत जाळलं. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचतातच. लातूरच्या औसा रोडवर घडलेला हा थरार नेमकं काय होता आणि हा 1 कोटीचा गेम कसा उधळून लावला, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. स्टोरीचा हिरो, किंवा ज्याला आपण आता विलन म्हणूया, त्याचं नाव आहे गणेश चव्हाण. लातूरमधल्या एका नामांकित फायनान्स कंपनीत हा गडी मॅनेजर होता. वरकरणी सगळं ओके होतं, पण आतून गणेश भाऊंची परिस्थिती आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी झाली होती. मुंबई आणि लातूरमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न गणेशनं बघितलं होतं, पण स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात त्यानं इकडून तिकडून तब्बल 97 लाख रुपयांचं कर्ज करून ठेवलं होतं. आता कर्ज तर झालं, पण ते फेडायचं कसं? बँकांचे हप्ते, लोकांची देणी यानं गणेशचा श्वास कोंडू लागला होता. रात्रंदिवस एकच विचार, या कर्जातून सुटायचं कसं? आणि तेव्हाच त्याच्या सुपीक डोक्यात एक खतरनाक कल्पना आली. त्याला आठवला त्याचा 1 कोटी रुपयांचा जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स. त्यानं विचार केला, जर मी मेलो तर घरच्यांना 1 कोटी मिळतील आणि सगळं कर्ज फिटेल. पण त्याला खरंच मरायचं नव्हतं, त्याला फक्त मरायचं नाटक करायचं होतं. आता स्वतःला मेलं दाखवायचं असेल तर एक बॉडी लागणार, आणि इथूनच या स्टोरीला एक क्रूर वर्ण मिळालं. गणेशनं ठरवलं की कुणाला तरी आपल्या जागी संपवायचं. तारीख ठरली. गणेशनं आपली कार लातूरच्या औसा रोडवर नेली. तिथे त्याला गोविंद यादव नावाचा एक 50-55 वर्षांचा मजूर दिसला. बिचारा गोविंद काम संपून घराकडे किंवा निवाऱ्याच्या शोधात होता. गणेशनं त्याला लिफ्ट दिली, माणुसकीचं नाटक करत त्याला जेवण दिलं आणि दारूही पाजली. बिचारा गोविंद, त्याला काय माहीत की ही लिफ्ट त्याच्या आयुष्याची शेवटची लिफ्ट ठरणार आहे. गोविंद जेव्हा दारूच्या नशेमुळे गाढ झोपला, तेव्हा गणेशनं आपला मास्टर प्लॅन अंमलात आणला. त्यानं गोविंदला ड्रायव्हर सीटवर बसवलं, गाडीवर पेट्रोल ओतलं आणि स्वतःच्याच गाडीला आग लावून दिली. गाडी धगधगती पेटली. आतमध्ये गोविंदचा कोळसा झाला आणि गणेश तिथून पसार झाला. जगासाठी गणेश चव्हाण जळून खाक झाला होता. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा अपघात आहे. घरच्यांनी हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण लातूर पोलिसांना काहीतरी खटकत होतं. पोलीस अधीक्षक सोमई मुंडे आणि त्यांची टीम जेव्हा तपासाला उतरली, तेव्हा त्यांना गाडीत एक महत्त्वाची गोष्ट सापडली, एक जळलेलं कडं. घरच्यांना जेव्हा विचारलं गणेश कडं घालत होता का, तेव्हा उत्तर आलं नाही. मग हे कडं आलं कुठून? इथेच पोलिसांची ट्यूबलाईट पेटली. दुसरीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण आणि आगीची तीव्रता यात काहीतरी तफावत आढळली. पोलिसांनी गणेशचा मोबाईल ट्रॅक करायला सुरुवात केली. जर गणेश मेला आहे तर त्याचा मोबाईल लोकेशन का बदलत होतं? आणि सर्वात मोठी चूक, गणेशनं लपून छपून आपल्या गर्लफ्रेंडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बस, पोलिसांना धागा सापडला. गणेश लातूर सोडून कोल्हापूर आणि तिथून कोकणात सिंधुदुर्गमध्ये जाऊन लपला होता. त्याला वाटलं आता आपण सेफ आहोत, काही दिवसांनी नवीन ओळख बनवून राहू आणि 1 कोटीची मजा घेऊ. पण लातूर पोलिसांची लोकल क्राईम ब्रँच त्याच्या मागावर होती. पोलिसांनी बरोबर ट्रॅप लावला आणि 24 ते 48 तासांच्या आतच या जिवंत गणेशला बेड्या ठोकल्या. जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हतं. 1 कोटी तर सोडाच, पण 97 लाखांचं कर्ज फेडायच्या नादात त्यानं आता जन्मठेपेची शिक्षा ओढवून घेतली आहे. भावांनो, या घटनेतून 2 गोष्टी समजतात. पहिली म्हणजे कर्जाचा स्ट्रेस माणसाला वेडं करू शकतं, पण म्हणून गुन्हेगारीचा रस्ता धरला तर शेवट असाच होतो. आणि दुसरी गोष्ट, पोलीस यंत्रणेला कधीही कवी समजू नका. तुम्ही कितीही दृश्यम बघून प्लॅन करा, एक छोटीशी चूक तुम्हाला फासावर लटकवू शकते. ज्या निष्पाप गोविंदचा या बळी गेला, त्याचा काय दोष होता? फक्त गरिबी? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे, कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्र भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.